शोज करूया. ठीक आहे, स्क्रीनवरती प्रेझेंटच करतो जेणेकरून ज्या लोकांना माहिती असेल. आता कोणाची जानेवारीमध्ये आहे, सो त्याच्यानुसार मग आपण बघू कसे कसे आहे. युनिव्हर्सिटीने सांगितलेलं एकदा कन्फर्म करा. ज्या लोकांना डाऊट आहे अजून स्टील, एकदा जस्ट कन्फर्म करा. ठीक आहे, मीन्स युनिव्हर्सिटीने तरी सांगितलेलं आहे की एक्झाम जी होणार आहे त्याच्यामध्ये 50 MCQ असणार आहे. टोटल 50 MCQ. ठीक आहे, 50 मधले यू हॅव टू अटेम्प्ट 40 MCQज अटेम्प्ट करावे लागतील. म्हणजे 10 ऑप्शनला असतील इवन. म्हणजे आपण अटेम्प्ट करताना 50च्या 50च अटेम्प्ट करायचे, जेणेकरून कुठे रॉंग असेल तर तो कवर होऊन जाईल तिथे. राईट, जसं आपण बेसिकली करतो की 12 क्वेश्चन्स असतील आणि 10च अटेम्प्ट करायला सांगतात, तरी पण आपण ते एक्स्ट्रा 2 अटेम्प्ट करून ठेवतो. त्या टाईपमध्ये इथे करू शकतो की 40 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला सांगितलेले आहेत 50 पैकी, ते अटेम्प्ट करू शकतो. आणि हा स्टँडर्ड त्यांचा पेपरचा फॉर्मॅट आहे. सो पूर्ण कॉलेजेसनं अनाऊन्स केलेलं आहे आणि त्याच्यानुसार पेपर स्टार्ट पण झालेले आहेत TYBCOMचे. सो तुम्हाला पण हाच असणार. सो एकदा नेहा जस्ट कन्फर्म करून घे की नक्की कसं आहे तुमच्या कॉलेजेसमध्ये. सेकंड थिंग, तुम्ही हे काय करणार आहात, हे जे 40 MCQ अटेम्प्ट करणार त्याला 60 मार्क्स असणार आहेत. राईट, 60 मार्क्स असणार त्याचे. म्हणजे जर ऑन एन ॲव्हरेज जर बघितला तर तुम्ही 40 मधला एक क्वेश्चन जर तुमचा राईट आला, किती, एक क्वेश्चन जर तुमचा राईट येतो तुम्हाला 1.5 मार्क्स अलॉकेट होणार 1.5 मार्क्समध्ये. आणि मग त्याच्यावरतून मग तुम्हाला किती होतील, 60 आउट ऑफ कितीतरी भेटतील. से समथिंग 50, 55 किंवा MCQ आता थोडेफार जास्त भेटतील, 50च्या आसपास तर जाऊ शकतं. इवन आउट ऑफ पण भेटू शकतात आपल्याला. सो जे काही मार्क्स भेटतील त्या 60 मार्क्सला काय करणार ते लोक 100 मार्क्समध्ये कन्वर्ट करणार. इन शॉर्ट काय बोलणार आपण की एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो ना, की 60 आउट ऑफ आपल्याला से सपोज आपण बोलू शकतो की 55 भेटलेले आहेत. ठीक आहे, 60 आउट ऑफ आपण से सपोज बोलतोय की 50-55 समथिंग भेटले, तर आपण बोलणार 100 आउट ऑफ किती. सो ते क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला त्याचं काय दिलं जाणार आहे, हे भेटेल, मार्क्स भेटतील. डिपार्टमेंट हेडसोबत बोलले तर मग त्यांनी सांगितलं ओके ठीक आहे. तुम्हाला म्हणजे एकदम डिरेक्टली कन्फर्मच केलेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही, तरी पण काही इश्यू नाही आहे. तरी पण पूर्ण प्रॉपर विचारून घे की नक्की किती क्वेश्चन असणार आहेत, 40 आहेत 50 आहेत, त्याच्याबद्दल प्रॉपर झालं डिस्कशन तर बेटर राहील. ठीक आहे, यस, हां, परत एकदा बोलून घे आणि विचारशील तेव्हा डिटेलमध्ये विचार. इट मीन्स किती क्वेश्चन असणार आहेत आणि किती मार्क्सला असणार आहे बेसिकली. मग ते सपोज 40 क्वेश्चन असणार आहेत ते बोलले, तर 40 क्वेश्चन मग किती मार्क्सला असेल ते पण एकदा जस्ट कन्फर्म करून घे, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागेल की एक क्वेश्चन अटेम्प्ट केल्यानंतर आपल्याला किती मार्क्स भेटणार. इट मीन्स जसं काय होतं, इथे जे आपण बघतोय इथे काय बोलतात 40 MCQज आहेत. 40 MCQजला आपल्याला 1.5 असे करत गेलो तर 60 मार्क्स होऊन जातात आपले. राईट आहे, 1.5 सगळ्यांचे करत गेलो तर 60 मार्क्स होतात. बट 60 मार्क्स त्यांनी पेपर पॅटर्नमध्ये ठेवलेले आहे, बट त्यांना रिझल्टवरती प्रिंट करताना आउट ऑफ 100 द्यायचे आहेत. राईट, आउट ऑफ 100 द्यायचे आहेत. आणि आपण क्वेश्चन कंपल्सरी जर बघितलं, कंपल्सरी किती क्वेश्चन बोलतात ते लोक, 40 MCQज आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. आपल्या रिझल्टवरती तर प्रिंट कितीच्या हिशोबाने होणार आहे, 100च्या हिशोबाने. राईट आहे, इट मीन्स एक कॉमन सेन्स लागतो की 40 क्वेश्चनमधला जर आपण एक क्वेश्चन अटेम्प्ट करतोय तर 2.5 मार्क्स आपल्याला भेटतात. राईट आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण करतो बेसिकली तर त्याच्यानुसार 2.5 भेटतात. मीन्स 100च्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोललं तर हे 60च्या पॉईंट ऑफ व्ह्यूने झालं जो त्यांनी पेपर पॅटर्न डिसाईड केलेला आहे. बट तो तेच होणार ना, परत 1.5 नुसार 60मध्ये भेटणार. मग ते 60 पैकी परत ते 100मध्ये कन्वर्ट करणार. मग ते फिरून फिरून तेच झालं की इवन त्यांना बोलायचं काय आहे इन शॉर्ट की 40 मधला तुम्ही कोणताही एक क्वेश्चन अटेम्प्ट करा, जर तो राईट असेल तर 2.5 मार्क्स भेटणार, जर रॉंग असेल तर तुमचे 2.5 मार्क्स गेले. बरोबर आहे, या टाईपमध्ये होणार. याच्या आधी जो TYBCOM वाल्यांनी अटेम्प्ट केलेला होता त्यांना काय होतं, त्यांना एका क्वेश्चनचे 4 मार्क्स भेटत होते. 25 MCQ होते ना, मग 25 असं एक क्वेश्चन जर अटेम्प्ट करतो तर 4 मार्क भेटणार. इथे 40 MCQ अटेम्प्ट करायचे तुम्हाला तर एका क्वेश्चनला 2.5 मार्क्स तुम्हाला भेटणार. आणि म्हणजे पासिंग जर तुम्ही पकडून चालला, पासिंगचं तर आपल्याला बघायचंच नाही असं, पण आउट ऑफ भेटू शकतात तर. बट पासिंग एक ठेवला आपण, ऑलवेज एक मनात ठेवतो तरी पण की काय असेल
तर 16 MCQ तुम्हाला राईट अटेम्प्ट करायचे आहेत जर तुमचा 100 मार्क्सचा पेपर आहे तर. सो त्या हिशोबाने. आणि 75 असेल तर थोडेफार कमी ह्याच्यामध्ये पण पास होऊ शकतं. 75चं मी कॅल्क्युलेशन केलं नाही. 75 मार्क्सचा तुमचा FC चा पेपर असतो. सो त्याचं कॅल्क्युलेशन तर मी बघितलं नाही, बट 100 आउट ऑफ तुम्ही 1600 पण करता तर होऊन जातं हे. ठीक आहे, या पद्धतीने आहे. थोडे पेपर झालेले आहेत त्याच्यानुसार अकाउंट्सचे जे झालेत TYचे त्याच्यानुसार जर बघितलं तर क्वेश्चन खूप इझी असतात, जे आपण सॉल्व्ह करतो त्याच्यानुसारच क्वेश्चन येतात. बट तरी पण ना तुम्ही तुमच्या साईडने प्रिपेअर राहा. म्हणजे इवन बोलता येईल की तुमच्या टेक्स्टबुकच्या मागे जे MCQ आहेत, जसे लास्ट टाइम तुमचे ओरल घेतली होती तेव्हा तुम्ही रीड करून आला होता 2 टॉपिकचे, तसे उरलेल्या 3 टॉपिकचे पण रीड करून ठेवा. त्याच्यामधले पण आले तर बेटर राहील. हे काय आहे, 2 सेट्स असतील. एका सेटमध्ये 20 क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स, म्हणजे 20 मल्टिप्लाय बाय 2 अँड प्लस 20 मल्टिप्लाय बाय 2 80 असेल. अरे बापरे, हे तर खूपच वेगळा पॅटर्न यूज करत आहेत. तू एकटीच आहे का ह्या कॉलेजमध्ये? बाकी कोण आहे ग्रुपमध्ये, म्हणजे आपल्या VSM मध्ये, की कोणी तुझ्या कॉलेजमध्ये आहे? नमिरा आहे. नमिरा मग काय बोलली नाही, नमिरा लेफ्ट झालेली आहे. ठीक आहे, बघूया. जर काही असेल एकदा कन्फर्म करा तुम्ही दोघींपैकी नक्की फायनल काय आहे. नक्की मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये येतं तुमचं कॉलेज? आणखीन एक गोष्ट, यस हो, हे काय करतात मग कॉलेजेस? ठीक आहे चालेल. भूषण, एक्झाम कधी आहे तुझी? 29. ठीक आहे, मग 18 वाला कोण आहे? 18ला कोणाची एक्झाम आहे? लास्ट टाइम कोणीतरी बोललेलं 18ला कोणाची तरी एक्झाम आहे, 18 डिसेंबर या वीकच्या फ्रायडेला. आता अटेम्प्ट कोण करत नाहीये? मयूर नाही, आय थिंक मयूर आणि उषा दोघीच जण नाही आहेत. ठीक आहे, या दोघांना पण कन्फर्म करतो मी आणि बघतो कसं असेल. त्याच्यानुसार जेवढे जास्त लेक्चर होतील तेवढे आपण कंडक्ट करूया. ठीक आहे, कंटिन्यू करूया. सध्या तरी आपण ज्याच्यासाठी स्टार्ट केलेला आहे, इट मीन्स हा जो लास्ट टाइम टॉपिक स्टार्ट केलेला कॅपिटल अँड रेव्हेन्यू. आता भूषण नव्हता लास्ट टाइम, नमिरा पण नव्हती, नेहा पण नव्हती, तिघं नव्हते. दोघांनी तर बघितलेलं, बोलले लिटल बिट थोडा फार तरी. ठीक आहे, जस्ट एक फास्टमध्ये रिकॅप करूया. ठीक आहे, म्हणजे जे होते त्यांना पण एकदा रिवाईज होईल आणि बाकीच्या गोष्टी पण. त्याच्यानंतर काही 15 क्वेश्चन्स इथे काढून ठेवलेले आहेत, त्याचे आन्सर्स बघायचे आहेत. मीन्स नॉर्मली कन्सेप्च्युअली तुम्ही व्हाल स्ट्रॉंग. इवन तुमच्याकडून पण तुम्ही मग त्याच्या टेक्स्टबुकमध्ये पण खूप सारे असे क्वेश्चन्स आहेत. एक स्टार्टिंगचे एक 12-13 क्वेश्चन्स जरी बघताय तुम्ही, 12-13 इलस्ट्रेशन, म्हणजे एका इलस्ट्रेशनमध्ये 7-7, 8-8 क्वेश्चन्स आहेत आतमध्ये, सेंटेन्सेस. त्यांचे आन्सर कळले तरी पण होऊन जाईल. इट मीन्स जस्ट तुम्ही काय करा, वाटतं तुम्हाला तर रीड केलं तरी चालेल, बिकॉज टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्या खाली त्याचे आन्सर दिलेत आणि आन्सरचं रिझन पण सांगितलं की ते आन्सर का आलेलं आहे. सो इझी जाईल. जर समजत नाही आहे तर त्याचं ते रीड पण करू शकता, आणि जर तरी पण नाही समजलं तर नेक्स्ट लेक्चरला जर काही क्वेरी असतील तर आपण सॉल्व्ह करूया. मीन्स तेच का आन्सर आहे, वेगळं का नाही आहे. सो मोस्ट ऑफ द कन्सेप्ट या 15 सेंटेन्सेसमध्ये सॉल्व्ह होतील. जर काही राहिले तर मग ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू स्टार्टिंगला, आणि जर नसेल डाऊट तर मग न्यू टॉपिकला स्टार्ट करू, जो प्रॅक्टिकली बघायला गेलं तर लास्ट टॉपिक असेल. थिअरॉटिकली बघायला गेलं तर ते स्टँडर्ड्स बाकी आहेत, 3 ते 4 स्टँडर्ड्स आहेत तुमच्या सिलेबसमध्ये, ते स्टँडर्ड्स मग राहतील. मग ते एंडला आपण 1-2 लेक्चरमध्ये त्याला पण संपवून टाकू, जे काय आहे बघून. ठीक आहे. सो हां, लास्ट टाइम आपण स्टार्ट केलेलं मे बी लास्ट वीकलाच असेल. ओके, मयूरचं पण लास्ट वीकलाच आहे. ठीक आहे, हरकत नाही. उषाशी कन्फर्म करून घेतो मग मी, तरी पण एकदा दोघांशी कन्फर्म करतो जेणेकरून बेटर राहील. ठीक आहे. लास्ट टाइम आपण स्टार्ट केलेला टॉपिक होता रेव्हेन्यू, कॅपिटल, एक्सपेंडिचर अँड रिसिप्ट. सो हे समथिंग आपले या 4 गोष्टी होत्या टोटल, ज्या आपण बघितल्या होत्या. राईट आहे. एक तर आपण बोलू शकतो कॅपिटल असते आपल्याकडे, किंवा एक्सपेंडिचर. आपण एक्सपेंडिचरने स्टार्ट केलेलं. एक्सपेंडिचर असेल तर 2 टाईपचे एक्सपेंडिचर असतील, ते आपण बोललेलो कॅपिटल एक्सपेंडिचर असेल, आणि दुसरा एक्सपेंडिचर बोललेलं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल. कॅपिटल आणि रेव्हेन्यूमध्ये डिफरन्स काय होता? सिम्पल डिफरन्स होता. एक्सपेंडिचर वर्ड तर समजून जातो आपल्याला. एक्सपेंडिचर इट मीन्स एक्सपेन्सेस, जे आपण खर्च करतो ते, दॅट मीन्स एक्सपेंडिचर. आता कॅपिटलमध्ये डिफरन्स काय आहे आणि रेव्हेन्यूमध्ये डिफरन्स काय आहे?
तो आपल्याला कळणं इम्पॉर्टंट होतं. जे लास्ट टाइम पण बोललो होतो, कॅपिटल मीन्स असे एक्सपेन्सेस जे आपण इवन बोलू शकतो रेअरली केले जातात, जे रिकरिंग नसतात, नॉन रिकरिंग इन नेचर असतात, कधी कधी तरी आपण करतो, अशा एक्सपेन्सेसना आपण कॅपिटल बोलतो. लाईक आपण बोलू शकतो की एका वर्षातून कधीतरी केलं तर, अदरवाईज मोस्टली तरी आपण बोलतो की रिपीटेडली अशी ट्रान्झॅक्शन होत नाहीत, त्यांना आपण कॅपिटल नेचरची बोलत होतो. त्याच्यामध्ये खाली आपण एक्झाम्पल पण बोललेलो, ॲक्विजिशन ऑफ ॲसेट मीन्स जर आपण नवीन ॲसेट विकत घेतोय, त्या ॲसेट विकत घेणं रोजरोजचं काम नाही आहे आपलं, राईट. फर्निचर, लँड अँड बिल्डिंग अँड सो ऑन हे आपण रोज विकत घेत नाही. अगेन टू इम्प्रूव्ह स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स ऑफ दॅट ॲसेट मीन्स त्याच ॲसेटची जर आपण परफॉर्मन्स इन्क्रीज करतोय, मीन्स चालू आहे ॲसेट आपलं, बाईक वगैरे असते, आपण खूप वर्ष वापरतो, 9-10 वर्ष, त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी थोडंफार आपण विचार करतो, टायर खूपच जर झिजलं असेल तर त्याला आपण चेंज करतो, राईट. इट मीन्स त्याची परफॉर्मन्स इन्क्रीज होते. सो ते पण आपण दरवर्षी करत नाही, कधीतरी केलं तर. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज कॅपिटल नेचर. आणि एक्सपेंडिचर आहे, बिकॉज एक्सपेंडिचर का, कारण आता टायर चेंज करतो त्या खर्च होणार, एक्सपेंडिचर. ॲसेट परचेस केला, खर्च होणार, खिशातून पैसे जाणार आपल्या, सो एक्सपेन्सेस आहे. अगेन खाली होतं कॉस्ट ऑफ अन ॲडिशन ऑर एक्सटेन्शन ऑफ एक्झिस्टिंग ॲसेट, असं आपण लिहिलेलं होतं की ॲसेटला आपण काय करतोय, एक्सटेंड करतोय किंवा ॲड करतोय. आपण बोलतो ना वाढवतो कधीतरी ॲसेटला, बिल्डिंग वगैरे असेल तर त्या बिल्डिंगला आपण काय करतो, एक्सटेंड करतो, वाढवतो. सो ते एक्सटेन्शन मीन्स आपण काय बोलणार, ते पण कधीतरी करतो. कधीतरी आपल्याला वाटलं की आपलं घर आहे, घराच्या बाजूला बाल्कनी असावी बिल्डिंगमध्ये आणि थोडीशी स्पेस आहे, तर आपण क्रिएट करतो, बांधतो ती. मग आता ती बांधली आहे तर दरवर्षी तोडून परत दुसरी तर नाही बांधणार, कधीतरी काम होतात अशी मोस्टली तरी. सो ते इन्व्हेस्टमेंट पण खूप विचार करून करतो आपण, सेफ असावी. आणि इन्व्हेस्टमेंट याच्यासाठीच असते की ती लॉंग टर्म बेसिसवरती असेल, जे आपल्या फ्युचर सिक्युअर करेल. सो इन्व्हेस्टमेंट विचार करून करतो, सो खूप वेळानंतर केली जाते. आणि इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला वाटतं की अरे पैसे भेटणार आपल्याला, बट आपण इन्व्हेस्टमेंट आता जस्ट करतोय. इन्व्हेस्टमेंट करताना आपल्या स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये गुंतवावे लागणार, सो आपल्याकडून पैसे जाणार आहेत, म्हणजे ते एक्सपेंडिचर आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला इन्व्हेस्टमेंट बोललं की असं वाटतं अरे इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसे भेटणार आपल्याला, बट नाही ना. इन्व्हेस्टमेंट इट मीन्स काय होणार, आपण पैसे गुंतवतो ना, पहिले गुंतवणार तेव्हा तर भेटणार फ्युचरमध्ये. सो तो एक कन्सेप्ट आहे. अँड लास्टला लिहिलेला आहे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ऑफ इनटँजिबल ॲसेट. इनटँजिबल ॲसेटला आपण बोलतो गुडविल, पॅटेंट किंवा ट्रेडमार्क, ह्या गोष्टी आपण बोलतो रजिस्टर करतो आणि त्याचा रजिस्ट्रेशनचा पिरियड असतो. पॅटेंट बेसिकली आपण बोलतो 20 इयर्ससाठी रजिस्टर करतो, मग ते तेवढ्या इयर्ससाठी आपल्या नावावरती असतं ते. त्याच्यानंतर आपल्याला परत रिन्यू करावं लागतं ते, मग तेवढ्या वर्षानंतर रिन्यू करायचं, म्हणजे दरवर्षी तर रिन्यू नाही करत आहे. सो ते कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, ठीक आहे. इट मीन्स कधीतरी करतो ते कॅपिटल एक्सपेंडिचर, आणि रोज करतो ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, किंवा बोलू शकतो जे रिकरिंग इन नेचर आहे, किंवा 12 मंथच्या पिरियडमध्ये, 12 महिन्याच्या पिरियडमध्ये जर एकदा जरी ते एक्सपेन्सेस होत असेल तरी त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बोलणार, एकदा जरी होत असेल. मग एकदा जरी होत असेल तर खूप सारे एक्सपेन्सेस आहेत आपल्याकडे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, जेवढे एक्सपेन्सेस आहेत तेवढे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच आहे. वेजेस असू दे, इम्पोर्ट ड्युटी असू दे, ऑक्ट्रॉय ड्युटी असू दे, डॉक ड्यूज असू दे, किंवा कॅरेज इनवर्ड असू दे, फ्रेट इनवर्ड असू दे, सुपरवायझर सॅलरी, सगळे गोष्ट महिन्यात, वर्षातून एकदा तर होतेच होते ह्या सर्व गोष्टी, राईट. इम्पोर्ट ड्युटी, काहीतरी परचेस केला माल परचेस करणं हे तर कामच आहे, परचेस काही ना काही तर करणार, बिझनेस आहे तर इम्पोर्ट ड्युटी भरावी लागणार, डॉक ड्यूज पण भरावे लागणार, वेजेस तर द्यावेच लागणार आपल्या एम्प्लॉईला, तर 12 वेळा देतो आपण. वेजेस तर डेली वेजेस असतात, तर 365 डेज आपण देणार. सॅलरी देतो, रेंट देतो, इलेक्ट्रिसिटी देतो, अगेन ऑडिटरची सॅलरी, लॉयरची सॅलरी महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा तर देणारच देणार. डेप्रिसिएशन मोस्ट इम्पॉर्टंट, डेप्रिसिएशन वर्षातून एकदा देतो, ॲट द एंड ऑफ द इयर, पर्सेंटेज वगैरे जे काही असतील. सो या सर्व गोष्टी आपण काय करत होतो, रेव्हेन्यूमध्ये त्याला चार्ज करतो. जे इथे लिहिलं पण होतं आपण, बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये जेवढे काही एक्सपेंडिचर होतील ते डे टू डे ट्रान्झॅक्शनवाले असतात, किंवा असे काही एक्सपेन्सेस जे आपल्याला इन्कम अर्न करताना होतात. जसं आपण लास्ट टाइम बोललेलो, जर शेअर्स, इक्विटी शेअर्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्या इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला काहीतरी मिळते, त्याला आपण डिव्हिडंड बोलतो.
डिव्हिडंडवरती टॅक्स नसतो, बट जर तेच डिबेंचरमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल आणि डिबेंचरमध्ये आपल्याला इंटरेस्ट भेटतो, तो इंटरेस्ट मिळताना त्या इंटरेस्टवरती टॅक्स लागतो काहीतरी, किंवा ब्रोकरेज कधीतरी थोडाफार कमिशन जी आपल्याला कंपनी ट्रान्सफर करते अमाऊंट, ते थोडासा अमाऊंट कट करते, मग ते अमाऊंट कट करते तो काय होतो, एक्सपेन्सेस होतो आपला. सो दॅट काइंड ऑफ एक्सपेंडिचर ऑल्सो कॉल्ड ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सो कॅपिटल अँड रेव्हेन्यू हे दोन टाईपचे असणार. कधीतरी होणारे एक्सपेंडिचर कॉल्ड ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर, आणि वर्षातून एकदा जरी होत असेल ते एक्सपेंडिचर देन इट इज कॉल्ड ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे, इथेपर्यंत क्लिअर आहे. जे लोक नव्हते त्यांना किंवा जे होते त्यांच्यासाठी पण काही डाऊट आहे सध्या एक्सपेंडिचरमध्ये तरी क्लिअर आहे? येस, ओके. देन नेक्स्ट आपल्याला बघूया थोडासा रेव्हेन्यू. पण रेव्हेन्यूमध्ये सेम दोन टाईप रेव्हेन्यू, सॉरी रिसिप्टमध्ये पण दोन टाईप असतील, कॅपिटल रिसिप्ट अँड रेव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट इट मीन्स केव्हा तरी होणाऱ्या रिसिप्ट. अगेन कारण कॅपिटलचा मिनिंग तोच आहे सध्या या टॉपिकसाठी तरी. कधीतरी होणाऱ्या रिसिप्ट त्याला आपण बोलणार कॅपिटल रिसिप्ट. रिसिप्ट मीन्स इन्कम आपल्याला होत आहे. आता इन्कम केव्हा होणार, आता आपण इथे बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतोय तर कॅश इंट्रोड्यूस्ड इन बिझनेस, जे आपण बोलतो बिझनेस स्टार्टेड विथ कॅश. 11th स्टँडर्डला असायचं स्टार्टिंगला जनरल एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. सो त्या टाईपचा कॅपिटल रोज आपण इंट्रोड्यूस करत नाही. ओनरला जेव्हा वाटेल तेव्हा ओनर इंट्रोड्यूस करणार. इन बिटवीन पण बिझनेसच्या होतं इंट्रोड्यूस, बट कधी होतं जेव्हा ओनरला वाटेल बाबा आपला बिझनेस एक्सटेंड करायचा आहे किंवा बिझनेस लॉसमध्ये चाललेला आहे, त्याला जिवंत ठेवायचा आहे, टिकवून ठेवायचा आहे, तर आपण कॅपिटल इंट्रोड्यूस करतो. रोज थोडी कॅपिटल इंट्रोड्यूस करणार. बिझनेसचं काम आहे बिझनेसने आपल्याला प्रॉफिट करून दिला पाहिजे, ना की आपण बिझनेसमध्ये दरवर्षी कॅपिटल इंट्रोड्यूस करतोय, राईट? सो कॅपिटल रिसिप्ट झाली बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, आपल्याला काय भेटतं, इन्कम भेटतो बिझनेस बोलणार. सेम लोन फ्रॉम बँक, जर बिझनेसच्या नावावरती लोन घेतलं असेल, आता लोन घेतल्यामध्ये परत आपण उलटा विचार करतो, लोन घेतलं तर रिसिप्ट कसं काय होतं. लोन घेतल्यामध्ये आत्ता लोन घेतलं तर आत्ता तरी सध्या पुरत्या तरी सिच्युएशनला आपल्याला बँक पैसे देणार ना, मग आपल्या हातात पैसे येणार लोनचे, म्हणजे लोनचे पैसे आलेले आहेत, त्याला आपण रिसिप्ट बोलणार, राईट? सो कॅपिटल रिसिप्ट, लोन पण आपण दरवर्षी घेत बसत नाही, कधीतरी घेतो आपण, तेच पेमेंट करायला टाईम लागते आपल्याला. बट इन्शुरन्स क्लेम रिसिप्ट, इन्शुरन्स क्लेम आता लास्ट टाईमच हे तुमच्यामध्येच कोणी एक्झाम्पल दिलं होतं, इन्शुरन्स क्लेम रिसिप्ट पण होईल. कधी होईल, आता इन्शुरन्स क्लेम भेटण्यासाठी आधी काहीतरी इन्सिडन्स झाला पाहिजे. इन्सिडन्स लाईक लॉस बाय फायर, ह्या टाईपचे इन्सिडन्स. आता लॉस बाय फायर इट मीन्स आग लागणं गोडाऊनमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये, हे दरवर्षी लागलीच पाहिजे, कंपल्सरी नाही आहे, आपण स्वतःहून जाऊन तर लावणार नाही दरवर्षी आग. सो रिकरिंग नाही आहे, नॉन रिकरिंग इन नेचर आहे. सो जेव्हा आग लागणार तेव्हा आपण क्लेम करणार, ते पण इन्शुरन्स असेल तर. सो जर इन्शुरन्स भेटणार तर मग इन्शुरन्स क्लेम रिसिव्ड कधीतरी भेटणारं इन्कम झालं, बिकॉज त्याच्या थ्रू आपल्याला पैसे भेटत आहेत. सो इन्शुरन्स क्लेम रिसिव्ड कॅपिटल रिसिप्ट असेल. इन्व्हेस्टमेंट सोल्ड, जसं इन्व्हेस्टमेंट आपण केली तर पैसे गुंतवले मीन्स आपल्याकडून पैसे गेले तर कॅपिटल एक्सपेंडिचर. सेम इन्व्हेस्टमेंट विकण्याचं काम पण आपलं रोज नाही. आपण इन्व्हेस्टमेंट कधी विकतो, जेव्हा आपल्याला वाटतं की आता चांगला रेट चालू आहे तर आपण इन्व्हेस्टमेंट विकणार, किंवा आपल्याला वाटतं की आता आपलं एज झालेलं आहे, आता जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती आपल्या उपयोगाला येईल, सो आपण ती इन्व्हेस्टमेंट सोल्ड करतो आपल्या यूजसाठी, किंवा अर्जंट कॅशची रिक्वायरमेंट असेल तर इन्व्हेस्टमेंट विकतो आपण. या काही गोष्टी असतात. सो इन्व्हेस्टमेंट दरवर्षी विकत बसत नाही आपण. एकदा केलेली इन्व्हेस्टमेंट आपण विचार करतो की थोड्या वर्षासाठी तरी ॲटलिस्ट ती राहील, त्याची ग्रोथ होईल, त्याच्यानंतर आपण सोल्ड करू, राईट? सो हे पण एक प्रकारचं कॅपिटल नेचरमध्ये आहे, कधीतरी होणारं इन्कम, इट मीन्स कॅपिटल रिसिप्ट. ॲसेट सोल्ड पण तेच झालं, ॲसेट पण आपण रोज सोल्ड करत बसत नाही, कधीतरी करतो. मग ते घरातलं ॲसेट असू दे, एखादं कोणतं फ्रीज असेल किंवा AC असेल, काही लॅपटॉप वगैरे असेल, सेकंड हँडमध्ये विकत असू, कधीतरी विकतो आपण, किंवा बिझनेसमधलं मग एखादी मशिनरी वगैरे असू दे, केव्हा विकतो. सो इट इज कॅपिटल रिसिप्ट. नेक्स्ट आहे रेव्हेन्यू रिसिप्ट. रेव्हेन्यू म्हणजे रोज होणारं इन्कम. आता रोज होणारं इन्कम बोललं तर याच्यामध्ये पण आपण बोलू शकतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला जे
इन्कम होतात ते सगळे इथे येणार. कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, हे अशा गोष्टी आहेत ज्या वर्षातून एकदा ना एकदा तरी भेटतातच आपल्याला. कमिशन कुठून ना कुठून तरी येतं, डिस्काउंट कुठून ना कुठून तरी आपल्याला भेटतो, रेंट भेटतं जर आपली प्रॉपर्टी असेल कुठेतरी आणि लीजवरती दिली असेल रेंट बेसिसवरती, सो ते भेटणार. इंटरेस्ट भेटणार कुठल्या इन्व्हेस्टमेंट जे आपण केले असतील त्याचा. त्याच्या व्यतिरिक्त 2 इम्पॉर्टंट होते जे आपण लास्ट टाइम बघितलेलं. गुड्स, सोल्ड गुड्स, ज्याचा बिझनेस आहे त्याच्यातून तर इन्कम येणार. मेन माझा मोबाईल फोन विकायचा बिझनेस आहे तर मोबाईल फोनमधून मला इन्कम होईल. सो दॅट इन्कम इज कॉल्ड ॲज नॉर्मल रेग्युलर बिझनेसचा इन्कम, जे होणारच आहे. भले मग माझ्या मोठ्यातला मोठा बिझनेस का असू ना, माझा एरोप्लेन सोल्ड करण्याचा जरी बिझनेस असेल तरी वर्षातून मी एकतरी एरोप्लेन सोल्ड करणार. मग त्याचा जो काही इन्कम येणार तो रेव्हेन्यू टाईपचाच इन्कम आहे, बिकॉज माझं बिझनेसची ॲक्टिव्हिटीज तीच आहे एरोप्लेन सोल्ड करण्याची, राईट आहे. दुसरं रेंडरिंग सर्व्हिस, हे तर गुड्सबद्दल झालं. मी जर सर्व्हिसमध्ये डील करत असेल, इट मीन्स लाईक मी लॉयर आहे तर मी एकतरी केस लढेन वर्षातून, त्याच्यातून इन्कम येईल, दॅट इज रेव्हेन्यू नेचर. डॉक्टर आहे, फीज भेटेल पेशंटकडून मला. चार्टर्ड अकाउंटंट आहे, कंपनीचं अकाउंट्स बनवलं, मला फीज भेटली. रोजचं काम आहे माझं हे नॉर्मली प्रोफेशनल लाईफमध्ये. सो रेव्हेन्यू रिसिप्ट, ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त इथे खाली लास्ट टाइम तुम्हीच बोललेला होता बॅड डेप्थ वगैरे एक येऊ शकतं. बॅड डेप्थ रिकव्हरी मीन्स हे पण आपण रिकवर करायला जातो तेव्हा रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. जे उधार घेऊन गेलेले होते ते जर परत देत असतील तर ते एक रिसिप्ट झाली आपली. गव्हर्नमेंट ग्रांट्स होते, गव्हर्नमेंट कधी कधी हेल्प करते आपल्याला, तर ते होतं. रिफंड कधीतरी म्हणजे आपल्याला बेसिकली वर्षातून कधी ना कधी करते, कारण आपण गव्हर्नमेंटच्या फेवरमध्ये जर असू, चांगल्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करत असू, तर गव्हर्नमेंट आपल्याला कुठे ना कुठेतरी कन्सेशन देते किंवा पैसे देते, आणि जे वर्षातून कधी ना कधी थोडीफार अमाऊंट देते गव्हर्नमेंट. रिफंड कधी भेटतो? आपण टॅक्स भरतो तेव्हा. कधी कधी आपण एक्स्ट्रा टॅक्स भरतो, एक्सेस ॲडव्हान्समध्ये पेमेंट करतो. मग जो काही ॲडव्हान्समध्ये पेमेंट केला असेल तो रिफंड पण आपल्याला भेटतो. आणि इन्शुरन्स क्लेम इथे पण आलेला आहे, जो आपण बोललेलो की इन्शुरन्स क्लेम रिलेटेड असेल लाईक लॉस बाय थेफ्टमध्ये चोरी झाली आहे. चोरी तर बेसिकली मीन्स स्टॉकमध्ये कमी जास्त झालं, कमी जास्त मीन्स चोरीच झाली आपण बोलतो. की मॉल वगैरे टाईपमध्ये असेल तर कमी स्टॉक असतो स्टॉक काउंटिंग करताना, तर कमी कशामुळे होणार? बेसिकली कोणी ना कोणीतरी घेऊन गेलं असणार, चोरी झाली असणार, त्याच्यामुळेच कमी होतो स्टॉक. जो फिफो वेटेड मेथडमध्ये बघायचो, एंडला आपल्याला दिसायचा शॉर्टेज, प्रत्येक मंथला शॉर्टेज दिसायचाच आपल्याला, आणि प्रत्येक महिन्याला काउंटिंग होते स्टॉकची, आणि त्या स्टॉकमध्ये 1 युनिट 2 युनिट शॉर्टेज पडतो. मग आपण काय करतो, वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा इन्शुरन्स कंपनीला बोलवतो आणि बोलतो या महिन्यामध्ये आम्ही स्टॉक चेकिंग केली होती आणि त्या महिन्यामध्ये एवढे शॉर्टेज आले होते, त्याच्यावरती आम्हाला इन्शुरन्स क्लेम पाहिजे आहे. सो ही रेग्युलर ॲक्टिव्हिटी झाली. सो इन्शुरन्स क्लेम जर करतोय तो पण विचार करून बघायचा की कशावरती केलेला आहे, ठीक आहे. सो हे असेल तुमचा कॅपिटल रिसिप्ट अँड रेव्हेन्यू रिसिप्ट. हे पण क्लिअर आहे, चारही कन्सेप्ट सर्वांना? येस. की कोणाला डाऊट आहे? तरी पण डाऊट असेल विचारा, कोणता एखादा पॉईंट समजला नसेल जे क्लिअर करू, त्याच्यानंतरच त्या 15 सेंटेन्सकडे जाऊ वाटलंच तर. क्लिअर आहे? येस. भूषण, योगिता. ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटचे सगळे रेव्हेन्यू रिसिप्टला तरी सांगू शकत नाही, बिकॉज प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडचे बोलू शकतो, रेव्हेन्यू रिसिप्ट जाऊ शकते, ठीक आहे. पण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला आणखीन एक गोष्ट यायची माहिती आहे, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. आता ॲसेट आपण रोज सेल करत नाही, तर त्याच्यावरती प्रॉफिट आलेला आहे, तो पण रोजचा नसणार, सो तो कॅपिटल रिसिप्टमध्ये जाणार, बरोबर. अगेन आपण बोलतो लॉस बाय फायर, जे बोललो मगाशी, लॉस बाय फायर ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. सो त्या टाईपचं नुकसान जे होतं ते पण रोज नाही होणार. मीन्स त्याच्यामधले पण काही असे आयटम्स आहेत जे आपण बोलू शकतो कॅपिटल नेचरचे असू शकतात, ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पण ना, जे तुम्हाला बोललो ना, याच्यामध्ये सेंटेन्स प्रॉपर रीड करायचा आहे, तरच समजणार नक्की काय होतंय ते. सेंटेन्समध्ये जरा जरी पुढे मागे झालं तरी पण आन्सर चेंज होऊ शकतं. असं बघायला गेलं तर वाटतं इझी आहे, बट थोडाफार जरी सेंटेन्सेसमध्ये चेंज झालं तरी पण चेंजेस होऊ शकतात, ठीक आहे. अगेन लास्ट टाइम एक क्वेश्चन विचारला होता,
जर आपण एखादी सिनेमा स्क्रीन आहे थिएटरमधली सिनेमा स्क्रीन जर बंद पडलेली आहे आणि ती रिपेअर करायची आहे, ठीक आहे, थिएटरमधली सिनेमा स्क्रीन ज्याच्यावरती आपण मूवी बघतो ती सिनेमा स्क्रीनच बंद झालेली आहे, तिला रिपेअर करायची आणि रिपेअर करताना एक्सपेंडिचर झाले, खर्च होणार मोस्ट ऑब्वियसली. आता जे काही एक्सपेन्सेस झालेले आहेत ते कोणत्या नेचरचे असते? आन्सर कॅपिटल और रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. लास्ट टाइम घेतलेलं होतं कॅपिटल नेचरचं असेल. कॅपिटल. अजून कोणी? नेहा लास्ट टाइम नव्हती, भूषण पण नव्हता लास्ट टाइम, योगिता होती आय थिंक लास्ट टाइम. ॲसेट आहे ना आपली लॉंग टर्म. यस ॲसेट आहे. ज्योती पण कॅपिटल. अरे बापरे, म्हणजे असं वाटतंय ना मला तर की तुम्ही लोक लास्ट टाइम होते की नव्हते. म्हणजे मला असं वाटतं की स्लो जायला पाहिजे होतं. मग एक पॉईंट जो मे बी तुम्ही मला लेक्चर ते रेकॉर्डिंग रीड व्यवस्थित केलं नसेल, प्रॉपर बघितलं नसेल. लास्ट टाइम मी हे पण बोललेलो होतो की या ज्या गोष्टी आहेत, हे जे काही रूल्स लिहिलेले आहेत आपण, या रूल्समध्ये ना जरी आपण बोलतोय की ते ॲसेट आहे आपलं आणि ते ॲसेट रिपेअर करतो, आपल्या माइंडमध्ये येतं की अरे ॲसेट रिपेअर करतो तर रोजची थोडी गोष्ट आहे, मग कॅपिटलमध्ये जाणार. बट आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे मागे बोललेलो की जर एखादा ॲसेटचा एखादा पार्ट तुटला असेल, ब्रेकडाऊन झाला असेल किंवा त्याच्यामध्ये अशी काहीतरी कंडिशन आली ज्याच्यामुळे काय होतं की ॲसेट सध्या बंदच आहे, मग त्याला आपण रिपेअर करणार तेव्हा तो वर्किंग कंडिशनमध्ये येणार. आणि वर्किंग कंडिशनमध्ये जर आणण्यासाठी एखादा एक्सपेन्सेस कंपनी करत असेल देन इट इज कॉल्ड ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. जोपर्यंत सिनेमा स्क्रीन चालू होणार नाही तोपर्यंत थिएटरचा काहीच यूज नाही आहे. भले माझ्या सिटिंग अरेंजमेंट प्रॉपर असू दे, भले माझा तिकीट काउंटर व्यवस्थित चालू दे, माझा तिकडे कॅन्टीन चांगलं असू दे, वॉशरूमची फॅसिलिटी चांगली असू दे, काही यूज नाही आहे. बरोबर आहे. हां, आता दोघींना आठवलं, योगिता आणि ज्योतीला. ठीक आहे. सो अशा टाईपचे एक्सपेंडिचर काय होणार, जेव्हा एखादा ॲसेट आपलं तुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं प्रोडक्शन थांबलेलं आहे किंवा आपलं इन्कम थांबलेलं आहे डे टू डे लाईफचं, देन त्याच्यावरती जे आपण एक्सपेन्सेस करत असेल वर्किंग कंडिशनमध्ये आणण्यासाठी, देन इट इज कॉल्ड एज रेव्हेन्यू टाईप ऑफ एक्सपेंडिचर. जे आपण आणखीन एक एक्झाम्पल घेतलं होतं, एखाद्या मशिनरीचा पार्ट तुटलेला आहे, ब्रेकडाऊन झालेला आहे आणि त्याच्यामुळे मशीन बंदच पडणार. आता मशीन तर चालू होऊ शकत नाही, सो त्याच्यावरती जर खर्च होणार, तो पार्ट आपण नवीन चेंज करणार, तर तो पण रेव्हेन्यू टाईपचा असेल. हां, बट म्हणजे जसं आता मगाशी बाईकचं एक्झाम्पल घेतलेलं, बाईकच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, बाईकचा टायर आहे, टायर आपण बोललेलो की 4-5 वर्ष झालेली आहेत आणि किंवा 5-6 वर्ष होतं टायर जिसतो यूज करून करून करून, मग तो थोडा आपण बोलतो की स्लिप व्हायला लागतो किंवा कंट्रोल थोडासा जातो, ब्रेक लावल्यावरती पटकन लागत नाही किंवा ते थोडंसं घासलं गेल्यामुळे थोडं गुळगुळीत होतं ते. सो आपण विचार करतो की आपण काय करूया, त्याला टायरला चेंज करूया, नवीन टायर टाकूया. हे काय झालं की आपण त्याची परफॉर्मन्स लेवल वाढवली, जे इथे आपण बघितलेलं, टू इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑर परफॉर्मन्स ऑफ एक्झिस्टिंग ॲसेट. याच्यामुळे काय होणार, त्या ॲसेटची परफॉर्मन्स लेवल वाढणार. ॲसेट पूर्णपणे बंद नव्हता, बाईक चालू होती, बट आपल्याला वाटलं की फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये किंवा एखादी मशीन चालू होत नसेल. तेच आपण बोलू शकतो फॅक्टरीमध्ये मशीन असेल, खूप वर्ष झालेले आहेत आणि ज्या पार्टचा जास्त यूज होतो तो पार्ट एखादा खूप घासला गेलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं, मशीनने जेवढं फास्ट प्रोडक्शन केलं पाहिजे तेवढं फास्ट प्रोडक्शन मशिनरी देत नाही आहे. मग आपण विचार करतो तो पार्ट काय करूया, आपण चेंज करूया. तो चेंज करतोय तर मग तो कॅपिटल आहे, बिकॉज मशिनरी चालू आहे आणि आपण चेंज करतोय पार्ट. जर ती मशिनरीचा पार्ट तुटलाच असता तर एक्सपेन्सेस आपण केले असते, तर ते रेव्हेन्यू टाईपचे झाले असते. जसं आपण बोलू शकतो की त्या बाईकचा टायर आता तुटलेला किंवा वाकडाच झालेला आहे पूर्णपणे, आता बाईक तर चालू शकत नाही, मग त्या टायर बदलणं कंपल्सरी आहे आणि मग ते बदलणं कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे मग आपण बोलणार की तो जो एक्सपेन्सेस झालेला आहे तो रेव्हेन्यू आहे. ठीक आहे, कळलेलं आहे ह्या पॉईंट, लास्ट टाइम पण सांगितला होता. येस, ओके. भूषण क्लिअर आहे? भूषण, नमिरा थोडं लक्ष द्या, बिकॉज हे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन आहेत. याच्या आधी काय होतं, हा टॉपिक ना खूप कमी मार्क्सला विचारायचा, याचा वेटेज खूप कमी होता.
बट आता काय झालेलं आहे MCQ टाईपमध्ये, तर तुम्हाला असे आता इथे कसे 15 सेंटेन्सेस काढलेले आहेत, अशातलं कोणतं पण एक सेंटेन्स देऊ शकतात आणि खाली 4 ऑप्शन, आणि 4 ऑप्शनचाच टॉपिक आहे बघायला गेला तर. कारण हे बघितले 4 ऑप्शन आहेत, खाली टाकतील हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, कॅपिटल रिसिप्ट आहे की रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. 4 ऑप्शन तर त्यांचे बनून जातात असेच. सो तुम्हाला जस्ट आन्सर करायचा आहे. सो त्याच्यामुळे ठीक आहे. अगेन लास्ट टाइम आणखीन एक क्वेश्चन होता, ते पण मध्ये मध्ये विचारतो मी. त्याच्या आधी थोडंसं स्टार्ट करूया याच्यातलं सेंटेन्सनं. फर्स्ट सेंटेन्स आहे फीज पेड फॉर रिन्युअल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स. फीज पेड फॉर रिन्युअल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स. ड्रायव्हिंग लायसन्सचं आपण काय करतोय, रिन्यू करतोय लायसन्स. काय होईल, काय आहे हे? पहिली गोष्ट तर आपण बोलू शकतो ड्रायव्हिंग लायसन्स आपण रिन्यू करतोय, तर इथे लिहिले फीज पेड. फीज पेड इट मीन्स सरळ तर कळतं आपल्याला एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर आहे म्हणजे या दोघांपैकीच काहीतरी असणार, बिकॉज हे रिसिप्ट तर नाही आहे, हे पैसे भेटत तर नाही आहेत आपल्याला. इट मीन्स हे कन्फर्म झालं की हा जो राईट हँड साईडवाला जे 2 ऑप्शन आहेत ते तर नाही आहेत. या तर ते कॅपिटल एक्सपेंडिचर असेल किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल, म्हणजे कधीतरी होणारं किंवा रोज रोज होणारं, वर्षातून एकदा तरी होणारं. मग ड्रायव्हिंग लायसन्स काय असेल, रेव्हेन्यू असेल की कॅपिटल असेल? ड्रायव्हिंग लायसन्स काढलेलं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स बेसिकली 20 वर्षासाठी काढतो आपण. एकदा जर लायसन्स मी काढलेलं आहे बाईकचं किंवा बाईकसोबत 4 व्हीलरचं पण भेटतं, ते जर लायसन्स काढतो तर 20 इयर्ससाठी व्हॅलिडिटी असते त्याची. 20 इयर्स, 20 इयर्स. तर 20 वर्ष लायसन्स चालते, तर मी दरवर्षी त्याला रिन्यू तर नाही करणार. 20 वर्षानंतर मी त्याला जाणार रिन्यू करायला. इट मीन्स ह्याला आपण काय बोलणार, कॅपिटल. येस, कॅपिटल एक्सपेंडिचर आपण ह्याला बोलणार. आता हेच क्वेश्चन त्याच्या खालीच आहे सेंटेन्स, डिरेक्टली तुम्हाला सांगतो. तेच आपण बोलतोय फॅक्टरीचं लायसन्स रिन्यू करायचं आहे. फॅक्टरी आहे आपली आणि त्या फॅक्टरीचं लायसन्स रिन्यू करायचं आहे. पहिली गोष्ट ते एक तर समजून जातं. येस, पण माझा मागचा क्रायटेरिया नाही लागणार का? काय झालं, काही क्वेश्चन नाही कळलं तुझा? नाही, माईक ऑन करून बोलू शकते काही क्वेरी असेल तर, बिकॉज टाईप केलेलं काही अंडरस्टूड होत नाही. हा दादा, थोड्या वेळापूर्वी तू जो क्रायटेरिया सांगितला याचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा, जे थिएटरचं एक्झाम्पल देऊन, तो इथे अप्लाय नाही का होणार? कोणता रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा? जस्ट सांगितला तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, हे 2 क्रायटेरिया. थिएटरचं एक्झाम्पल लिहितं. डेटर्सचे लाईक कोणते बोलते नक्की तू? सिनेमाचं बोलते दादा ती. सिनेमा स्क्रीनचा? हा, थिएटर. ओ तेच. हा सिनेमा स्क्रीनचा ना. सिनेमा स्क्रीनचा आपण काय बोललेलो की हा इथे हा कंडिशनमध्ये इथे लिहिलेलं नाही आहे ना खाली, ॲक्च्युली या थर्डमध्ये. ती जी कंडिशन लिहिली नाही याच्यासाठी कारण तो वेगळा रूल आहे, आणि ते वेगळा रूल आहे म्हणून आपण जे बोललो ना की वेगळा मागच्या लेक्चरला सांगितलं पण होतं की त्याला वेगळं आपल्याला लक्षात ठेवावं लागणार. कारण बेसिकली आपण विचार करतो की तो कॅपिटल नेचरचाच पडतो. आपण वाटलंच तर याच्यामध्ये लिहू शकतो की हा एखादं ॲसेट असेल, ॲसेट आपल्याला करायचं असेल, ॲसेट बॅक टू वर्किंग कंडिशनमध्ये जर आणायचं असेल. 1 सेकंड, कोणीतरी जॉईन होते वाटतं. येस, मयूर आहे. मयूर, एक्झाम कधी आहे, डेट वगैरे काही? बॅक टू वर्किंग कंडिशन म्हणजे एखादं ॲसेट असेल ते परत आपल्याला वर्किंग कंडिशनमध्ये आणायचं असेल, जर अशी काही असेल तर मग आपल्याला काय होईल, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये जाईल. ठीक आहे, हे आपण एक वाटलंच तर त्याच्यामध्ये ॲड करून टाकू. ठीक आहे, ठीक आहे नेहा, क्लिअर आहे? हा, क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. कुठे भूषण नाही, मयूर आता जॉईन झाला ना. मयूर, एक्झाम कधी आहे तुझी, डेट? एक्झामची स्टार्ट होण्याची डेट, फर्स्ट सेम टाईप करून 27 बोललेत. ठीक आहे, तुझी पण 27च आहे. ठीक आहे, मग आता राहिली फक्त उषाच. ठीक आहे, तिला कन्फर्म करतो, पण काही इश्यू नाही. ओके, फाईन. सो स्टार्ट केलेलं आपण, रिव्हिजन पण झालेलं आहे, रेकॉर्ड आहे लेक्चर. सो आता
जे झालेलं आहे त्याच्यावरती तर डिस्कशन करण्यात काही नाही. आपण पुढे हे सेंटेन्सेस घेतो. ठीक आहे, आपण होतो फॅक्टरी लायसन्सवरती. ठीक आहे, फीज पेड फॉर रिन्युअल ऑफ फॅक्टरी लायसन्स. याचं काय होईल फॅक्टरी लायसन्सचं? बेसिकली फॅक्टरी, तुम्हाला काही डाऊट असेल डिरेक्टली माईक ऑन करा, काही इश्यू नाही आहे, डिस्कस केलं तरी पण काही हरकत नाही आहे. ठीक आहे, फॅक्टरी लायसन्सबद्दल काय होईल आता? फॅक्टरी लायसन्स जर असेल एखादा कॅपिटल, ओके, फॅक्टरी लायसन्स कॅपिटल, अजून कोण काही एक तर आहे फीज पेड करतोय. आन्सर देताना पूर्ण द्यायचं आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर की कॅपिटल रिसिप्ट पण बोलू शकता. आता जर काही वेगळा विचार करत असेल कोण तर कॅपिटल एक्सपेंडिचर. अच्छा, मयूर बोलतो कॅपिटल एक्सपेंडिचर. फॅक्टरीचं लायसन्स आहे, फॅक्टरीचं लायसन्स परत एकदा गोष्ट आहे. जसं आपण बोललो ड्रायव्हिंग लायसन्स 20 इयर्सने बनतं, फॅक्टरीचं लायसन्स वर्षातून एकदा रिन्यू करावं लागतं. सो हे काही कन्सेप्ट आहेत जे माहिती असणं गरजेचं आहे. कारण काय बोललेलो, रोज रोज होणार असेल तर रेव्हेन्यू असेल. रोज रोज मीन्स वर्षातून ॲटलिस्ट एकदा तरी. येस नमिला बरोबर आहे, नियापणचं राईट आहे. सो हे येईल की वर्षातून एकदा होतं आहे ना फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॅक्टरीचं लायसन्स वर्षातून एकदा रिन्यू करायचं असतं. कारण फॅक्टरीचे लायसन्स ना लाखोमध्ये बनतात. फॅक्टरीचं लायसन्स नॉर्मल नसतं, कारण मोठी मोठी फॅक्टरी असतात, ते लोक प्रॉफिट अर्न करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं लायसन्स रिन्यू करणं इम्पॉर्टंट असतं. त्यांच्या बाकीच्या कंडिशन पण चेक कराव्या लागतात, कारण त्यांचं पोल्युशन वगैरे तर क्रिएट करत नाही आहे ना, एरिया वाईज काही त्यांनी चेंज तर नाही केलं आहे ना, ते जाऊन सर्वे करावा लागतो लायसन्स ऑथॉरिटीवाल्यांना. ते दरवर्षी जातात, बघतात एकदा प्रॉपर आणि त्याच्यानंतरच त्यांचं लायसन्स रिन्यू करतात, अदरवाईज नाही करत. ड्रायव्हिंग लायसन्स नॉर्मल असतं, ते 20 वर्षाचं ते ग्रांट करतात, देऊन टाकतात. सो हे पण बघायचं आहे, म्हणून बोललेलं सेंटेन्स प्रॉपर रीड करायचं आहे. लायसन्स बोललो तर प्रत्येकाला सेमच कन्सेप्ट नाही लागणार, डिफरंट कन्सेप्ट होणार. ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. नेक्स्ट काय आहे, थर्ड वाला. a sum of rupees 2000 was spent on painting the new factory. आपण 2200 रुपीज स्पेंड केलेले आहेत न्यू फॅक्टरीला पेंट करण्यासाठी. काय होईल? न्यू फॅक्टरीला पेंट करतोय. पहिली गोष्ट तर आपण न्यू फॅक्टरीला पेंटिंग करतोय तर एक्सपेंडिचर आहे, बिकॉज खर्चच होणार आहे. आता हा रेव्हेन्यू आहे की कॅपिटल आहे? कॅपिटल आहे. कॅपिटल आहे, निहाचं कॅपिटल, भूषण पण बोलते कॅपिटल आहे. कॅपिटल, यस कॅपिटल. ओके, देन राईट आहे मोस्टली सर्वांचं, बिकॉज न्यू बिल्डिंग आहे, नवीन बिल्डिंग आहे. सो कलरचं काम आता केल्यानंतर लगेच नेक्स्ट इयरला तर करणार नाही. दरवर्षी कलरच करत बसलो तर काही काम नाही आपल्याला, दुसरं आहेत ती पण करावी लागतील. सो कॅपिटल आहे, राईट आहे. ठीक आहे, मग सो याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशनची गरज नाही. कॅपिटल नेचरचं आहे, बिकॉज परत आपण करत नाही. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन, फोर्थ आहे, गिव्ह ₹1 लाख ॲज कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी म्हणून आपण पे करतोय ऑन द मशिनरी इम्पोर्टेड. गेव मीन्स दिले, असं पण कस्टम ड्युटी पेच करतो आपण. पे मीन्स एक्सपेंडिचरच आहे हे पण. आता हे कॅपिटल आहे की रेव्हेन्यू आहे हा प्रश्न आहे फक्त आपल्याकडे. सो काय असेल, मशिनरी परचेस करताना आपण कस्टम ड्युटी पे करतो. रेव्हेन्यू 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 कोण वेगळा आन्सरवाला आहे का? सगळे झाले, ऑलमोस्ट 5 जण झाले 6 मधले. ह्याचा आन्सर आहे कॅपिटल. काय करतोय आपण? कस्टम ड्युटी पे करतोय. मगाशी काय बोललो? आता कस्टम ड्युटी आपण बोलणार ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला येते, ती तर द्यावीच लागते. बट नॉर्मल यूज करायचं. कस्टम ड्युटी आपण जे लिहितो ना ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, ती कसली कस्टम ड्युटी असते? ती कस्टम ड्युटी असते रॉ मटेरियलवरची कस्टम ड्युटी. एक कन्सेप्ट मे बी तुम्हाला 12th स्टँडर्डला झाला असेल. जेव्हा आपण ॲसेट परचेस करतो, ॲसेटची व्हॅल्यू असते 50,000 बरोबर. त्या ॲसेटला परचेस करून आपल्या फॅक्टरीपर्यंत आपण आणली, राईट. इट मीन्स कॅरेज इनवर्ड. से सपोज 1000 आहे, त्या ॲसेटला आपण इन्स्टॉल केलं, इन्स्टॉलेशन चार्जेस ते पण 1000. आता हे कुठे शो करणार? हे आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला नाही टाकत. आपण त्याला आपण त्याला काय करतो, ॲड करतो ॲसेटमध्ये. इट मीन्स आपण ह्याच्या पुढे सांगत नाही ॲसेट आपला 50,000चा आहे,
ॲसेट आता आपला 52,000चा आहे. दॅट इज कॅरेज इनवर्ड पण त्याच्यामध्येच आहेत अँड इन्स्टॉलेशन चार्जेस पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. बरोबर आहे. आणि इथे आता काय विचारतात क्वेश्चन आपल्याला, इथे क्वेश्चन आहे कस्टम ड्युटी पे तर केलेली आहे बट कशावरती, मशिनरी इम्पोर्टेड वरती केलेली आहे. आता मशिनरी रोज रोज आणतो का, तर नाही, मशिनरी कधीतरी आणतो. मग कस्टम ड्युटी जी मशिनरीवरती पे केलेली आहे ती पण कधीतरी द्यावी लागणार. इट मीन्स ती मशिनरीमध्येच ॲड होणार. सो इट मीन्स ते 1 लाख रुपीज आहेत ते काय होणार, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. सेंटेन्स प्रॉपर बघावं लागणार. खूप इझी दिसतंय बट आन्सर चेंज करतो डायरेक्टली तो. क्लिअर आहे हे? रेव्हेन्यू सगळे क्लिअर आहे. भूषण, नमिरा, नेहा, यस नेहाला क्लिअर आहे, बाकीच्यांना पण क्लिअर आहे. काही डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे. मयूरने तेवढं सांगितलेलं, थोडा वेट करून दिलं, तो पण बघत होता, थोडा डाऊटफुल होता वाटतं. ठीक आहे. फिफ्थवाला सेंटेन्स लिहिलेला आहे, गुड्स डिस्ट्रीब्युटेड फ्री. पूर्ण बघा. आता गुड्स आपण डिस्ट्रीब्यूट करतोय फ्री अमॉंग्स द वर्कर्समध्ये आपण गिफ्ट देतोय, आपण गुड्स देतोय, सॉरी, ऑन दिवाळी पूजा डे. दिवाळी पूजा म्हणजे आपण धनतेरस वगैरे बोलू किंवा लक्ष्मीपूजन वगैरे बोलू, म्हणजे असं, हा लक्ष्मीपूजनच असेल. मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण काय करतोय, डिस्ट्रीब्यूट करतोय गुड्स फ्रीमध्ये. तर फ्रीमध्ये करतो म्हणजे आपला तर खर्च होतोय, खिशातून पैसे जातात, आपल्याला तर फ्रीमध्ये दोन्ही दिले नाहीत कोणी. तर एक्सपेंडिचर आहे हे तर क्लिअर आहे. अगेन तोच प्रश्न येतो, आता हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे की कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. दिवाळी पूजा डे काय असेल? दिवाळी वर्षातून एकदा येईल, एकदा तर येईलच, यावीच लागेल, राईट. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर होईल. येस, वर्षातून एकदा तरी येणारच. दिवाळी पुढच्या वर्षी पण येणार, त्याच्या पुढच्या वर्षी पण येणार, म्हणजे वर्षातून एकदा आपण देणार गिफ्ट वगैरे. सो रेव्हेन्यू काइंड ऑफ एक्सपेंडिचर येणार. ठीक आहे. सो हा क्लिअर होईल, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. क्लिअर आहे हा? इझी होता तसं बघायला गेलं तर, बट थोडंसं कन्फ्युजन राहतं हे दिवाळी पूजा डे वगैरे टाकलेलं. मीन्स प्रत्येक वर्डला इम्पॉर्टन्स आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सिक्स्थवाला सेंटेन्स, सिक्स्थ लिहिलेला आहे, इन्व्हेस्टेड ₹2 लाख ऑन द परचेस ऑफ 2,000 इक्विटी शेअर्स. आपण काय करतोय, इन्व्हेस्टेड ₹2 लाख ऑन द परचेस ऑफ 2,000 इक्विटी शेअर्स ऑफ अ सबसिडरी कंपनी. आपण 2,000 इक्विटी शेअर्स सबसिडरी कंपनीचे विकत घेतलेले आहेत. मीन्स त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पहिली गोष्ट, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. रिसिप्ट आहे की एक्सपेंडिचर आहे? पैसे भेटतात, कॅपिटल एक्सपेंडिचर बोलतोय, एक्सपेंडिचर आहे, राईट, एक्सपेंडिचर आहे. मयूर बोलतोय की आता हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, राईट, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. रिझन काय असेल? मोस्टली तर शेअर्स, इक्विटी शेअर्समध्ये आपण खूप वर्षातून कधीतरी इन्व्हेस्टमेंट करतो, किंवा कॅपिटल जे आपण किंवा इक्विटी जे निघतात कंपनीचे ते खूप वर्षातून निघतात आणि आपण केली तरी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप वर्षानंतर करतो. सो आणि इन्व्हेस्टमेंट केली तरी विकत नाही पटकन. सो कधीतरी होणारी ॲक्टिव्हिटी आहे, देन इट इज कॉल्ड ॲज कॅपिटल टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. ओके, थोडासा ब्रेक घेऊया. उषा, हे काय आहे? एक्झाम कधी आहे तुझी? डेट जरा तूच एक राहिलेली आहे, डेट नक्की कधी येते फायनलाइज करायला? एक्झामची डेट टाईप करून पाठवू शकते? व्हॉइस येतोय उषा? पुढचे सेंटेन्सेस पण घ्यायचे आहेत. एक्झाम फर्स्ट सेमिस्टर केव्हा आहे? उषा व्हॉइस येतोय? वाटलं तर टाईप करून पाठव. लेफ्ट झालं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. पेमेंट ऑफ सॅलरी, सॅलरी पे करायची आहे. 7th पेमेंट, एक्सपेंडिचर, पेमेंट करतोय तर रेव्हेन्यू, कॅपिटल, रेव्हेन्यू, कॅपिटल, रेव्हेन्यू, राईट. रेव्हेन्यू, सॅलरी पे करतोय, वर्षातून किती वेळा करणार? 12 वेळा सॅलरी पे करणार समोरच्या एम्प्लॉईला, राईट. सो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. यस, परफेक्ट. आता इझी होता. रेव्हेन्यू काइंड ऑफ एक्सपेंडिचर येईल. परफेक्ट आहे, क्लिअर आहे, राईट. जर कोणाला डाऊट असेल तरी पटकन तुम्ही हे करा, काही असेल तर. टाईप करायला पॉसिबल होत नसेल पटकन कारण दुसऱ्या सेंटेन्सवरती जात असेल तर वाटलंच तर तुम्ही थांबवा, माईक अनम्यूट करा, पटकन बोललात तरी चालेल. ठीक आहे. नाहीतर मी पुढे जाणार, कदाचित मॅसेज बघितला नाही तर.
पेमेंट ऑफ परचेसिंग मायनिंग राईट्स परचेस करतो आपण, त्याची पेमेंट करतोय तर एक्सपेंडिचर आहे. आता काय आहे, रेव्हेन्यू आहे, कॅपिटल आहे. मायनिंग राईट्स परचेस करतोय. मायनिंग राईट्स, फर्स्ट ऑफ ऑल मायनिंग म्हणजे काय? मायनिंग मीन्स काय बोलतो आपण, जमिनीमधून आपण बोलतो ना की वेगवेगळे धातू वगैरे काढणं, किंवा ते ऑइल वगैरे आपण बोलतो, खाण वगैरे असतं आपण ते, या सर्व गोष्टी. सो ह्याचं लायसन्स आपल्याला जे काय घेतलं त्याचे राईट्स घेतलेले आहेत. सॉरी, लायसन्स पण नाही, याचं राईट्स आहेत. राईट्स इट मीन्स आपण ती जागा, त्या जागेमध्ये मी काहीही करू शकतो इन शॉर्ट. मग आता ते मी राईट्स घेतलेत, मग आता ते काम एकदा सुरू केलं तर ते काम वर्षानुवर्ष चालतं. कदाचित तिथे भेटेल, नाही भेटेल, किती आतमध्ये भेटेल माहिती नाही. सो ते कॅपिटल नेचर आहे, कधीतरी आपण करतो राईट. सो कॅपिटल एक्सपेंडिचर येईल. ठीक आहे, मायनिंग राईट्स आपण सारखे घेत नाही, एकदा घेतले तर खूप वर्षासाठी असतात. सो कॅपिटल नेचरचं हे एक्सपेंडिचर येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे वेजेस फॉर इरेक्शन ऑफ मशिनरी. वेजेस आपण देणारच असणार, पे करतोय. कॅपिटल बोलतोय, एक्सपेंडिचर आहे. आता रेव्हेन्यू आहे की कॅपिटल आहे? वेजेस पे करतोय, काय असू शकतं? वेजेस पे करतोय आपण, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बोलते ज्योती. वेजेस पे करतोय, इरेक्शन ऑफ मशिनरी. इरेक्शन काय असतं? वर्डचा अर्थ व्हायला पाहिजे. इरेक्शन काय आहे? कॅपिटल, भूषण बोलतो कॅपिटल, नेहा पण बोलते कॅपिटल, मयूर रेव्हेन्यू बोलला, योगिता पण कॅपिटल बोलते. इरेक्शन इट मीन्स आपण बोलतो दुरुस्ती पण बोलू शकतो, किंवा आपण बोलतो नवीन मशिनरी बनवतोय. कधी कधी आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो मशिनरी, स्वतः आपण बनवतो मशीन एखादी असेल तर. मग ती मशीन जर बनवत असेल, सो बनवणं किंवा दुरुस्ती करणं पण आपण बोलू शकतो. इव्हन आता हे जे करतोय ते बेसिकली काय असतं, कॅपिटल नेचरचं असतं. आता दुरुस्त करतोय इट मीन्स जरासा वर्ड वेगळा होतो, तरी पण दुरुस्त करणं म्हणजे आता तो पहिल्या टाईपमध्ये जाणार, मग ते वर्किंग कंडिशनमध्ये आणण्याच्या टाईपमध्ये, तो पण वर्ड थोडाफार बेटर बसणार नाही. इरेक्शन इट मीन्स आपण बोलतो नवीन बनवतोय, आपण स्वतः नवीन बनवतो. आता बनवण्याचं काम हे कधीतरी होतं, आणि एकदा मशीन बनवली की परत बनवणं होत नाही. सो त्या टाईपमध्ये असतं, म्हणजे कॅपिटल नेचरचं एक्सपेंडिचर आहे. आपल्याला वाटतं इथे वेजेस दिलेलं आहे म्हणून हे रेव्हेन्यू का नाही होणार? वेजेस तर नेहमी देतो, पण कशासाठी? ते लेबर आलेले आहेत, ते लेबर इथे आलेले आहेत मशिनरी बनवण्यासाठी. मशिनरी एकदा बनली, त्याचं काम संपलं, मग त्या लोकांना आपण जाऊन देणार. सेम असं कधी कधी होऊ शकतं, आपण कार्पेंटरला फर्निचर बनवण्याचे वेजेस देतोय. म्हणजे आपला बिझनेस वेगळा आहे, पण आपण कार्पेंटरला अपॉइंट केलेला आहे आणि त्याला बोललो की आपल्या बिझनेसचा फर्निचर बनवून देतो. फर्निचर बनवून दे मीन्स त्याला वेजेस देणार. बेसिकली बघायला गेलं वेजेस डेली देतो आपण, बट तो जो माणूस आलेला आहे त्याचा फर्निचर एकदा रेडी झाल्यानंतर त्याला वेजेस आपण एकदाच देणार. आणि फर्निचर एकदा बनवून त्याने आपल्याकडे रेडी दिलं, त्याच्यानंतर आपण पुढच्या वर्षी त्याला परत कशाला बोलवणार? त्याचं तर काम झालं, त्याने फर्निचर बनवून दिलं. पुढच्या वर्षी थोडीच आपण परत फर्निचर त्याला बोलवणार आहे. सेम मशिनरी एकदा बनवली, त्याला एकदाच वेजेस देणार आपण, जे काही असेल त्याचे, ते जे काही पेमेंट होईल त्याला एकदाच हँडओव्हर करणार. बाबा हे घे तुझी पेमेंट, काम झालेलं आहे, आता मशीन चालू राहणार आता पुढचे वर्ष. सो ते झालं. वेजेस नॉर्मल आपण जे रेव्हेन्यूमध्ये चार्ज करतो ते कोणते असतात? जो आपल्या इकडे एम्प्लॉई आहे, रोज येतो काम करतो डेली बेसिसवरती, त्याचे वेजेस हे रेव्हेन्यू असतात. हे लोक जे आपण बोलवलेले आहेत ते त्यांना एकदा पेमेंट होते, त्याच्यानंतर ते लोक नाही येत. ठीक आहे, एकदा येतात तर नंतर नाही येत, म्हणजे पुढच्या वर्षी पण नाही येणार इन शॉर्ट, बिकॉज ॲसेट बनवून गेले ते लोक आता. ठीक आहे. सो हा थोडा कॅपिटल टाईपचा एक्सपेंडिचर होतो मशिनरीचा, राईट. नेक्स्ट आहे सेल ऑफ ओल्ड मशिनरी. आपण मशिनरी सेल करतोय, थोडंसं वेगळा काहीतरी आन्सर येईल. सेल ऑफ ओल्ड मशिनरी काय आहे? पहिली गोष्ट रिसिप्ट आहे की एक्सपेंडिचर आहे? कॅपिटल रेव्हेन्यू आहे. ओके, कॅपिटल रेव्हेन्यू आहे, मशिनरी सोल्ड करतो. आणखीन कोणाचं काही आन्सर? कॅपिटल रिसिप्ट. हे झालं. ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होता. कॅपिटल रेव्हेन्यू
सो हे थोडंसं रेव्हेन्यू म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे असं झालं आपलं की हां राईट काय हरकत नाही आहे, चालेल. हे ॲक्च्युली कन्फ्यूज व्हायला होतं आपल्याला नेहमी, ते रेव्हेन्यू म्हणजे रिसिप्टच वाटते आपल्याला, ते कन्फ्युजन होतं. सो ते कन्फ्युजन थोडंफार हे करायचं, क्लिअर करायचं आहे. कॅपिटल रिसिप्ट होणार, ठीक आहे. सो कॅपिटल रिसिप्ट होईल बिकॉज आपण ॲसेट सोल्ड करतो तर इन्कम येईल आपल्याला, राईट. आणि इन्कम येईल आणि ते इन्कम कधीतरी होतं, कारण ॲसेट रोज रोज आपण विकत बसत नाही, ठीक आहे. नेक्स्ट आहे 11th आहे आपला ब्रोकरेज पेड ऑन परचेस ऑफ लँड. ब्रोकरेज आपण पे करतोय. ब्रोकरेज मीन्स काय बोलतो, दलाली ना, एक टाईपचे मराठीमध्ये जर बघायला गेलं तर दलाली देतो आपण, जे आपण जमीन विकत घेताना किंवा हे करताना. परचेस ऑफ लँड म्हणजे त्याचं जमीन विकत घेताना आपण ब्रोकरेज दिलेला आहे मीन्स पेड केला इट मीन्स एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, राईट. कॅपिटल एक्सपेंडिचर येईल आत्ताच आहे ते, बिकॉज सेम आपण बोलू शकतो की जे एक्सपेंडिचर आहे ते आपण लँड विकत घेताना ब्रोकरेज दिलेला आहे. तर ब्रोकरेज नॉर्मली डिपेंड करतो कोणत्या गोष्टीवरती ब्रोकरेज दिलेला आहे. काही ब्रोकरेज असा पण असू शकतो जो डेली बेसिसवरती देतो, जे आपलं काम आहे, मग ते ब्रोकरेज द्यावं लागतं. पण काही बिझनेस असे असू शकतात, आता जमीन विकत घेणं म्हणजे दर वर्षाचं काम नाही आहे, इच अँड एव्हरी इयर आपण विकत घेत बसत नाही आपण या सर्व गोष्टी, ठीक आहे. सो याच्यामध्ये जे काही येईल ते असेल कॅपिटल नेचरचं, ठीक आहे. नेक्स्ट 12th वाली एंट्री बोलते कस्टम ड्यूटी पेड ऑन रॉ मटेरियल परचेस्ड. कस्टम ड्यूटी पेड ऑन रॉ मटेरियल परचेस. आता लक्ष देऊ ना, हा सेंटेन्स आणि या सेंटेन्समध्ये थोडासा डिफरन्स फाइंड आउट करा. इथे पण आपण कस्टम ड्यूटी पे केलेली, इथे पण कस्टम ड्यूटी पे केली होती, इथे पण केली होती. वरची जी कस्टम ड्यूटी होती ती मशिनरीवरती होती, आत्ताची जी आहे ती रॉ मटेरियलवरती आहे. रॉ मटेरियल आपण सारखं विकत घेतो, राईट. आपण रॉ मटेरियल परत घेतो, सो त्याच्यामुळे हे रेव्हेन्यू टाईपचं एक्सपेंडिचर होणार, ठीक आहे. हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते पण आपण विकत काय घेतो किंवा विकतो काय आहे त्याच्यावरती पण डिपेंड करतं की ते रेव्हेन्यू आहे की कॅपिटल आहे. येस, परफेक्ट, रेव्हेन्यू आहे. फक्त ब्रोकरेज दिलं असतं तर काय करायचं, ओके. हां, फक्त ब्रोकरेज दिलं असतं. बेसिकली फक्त ब्रोकरेज देणार तर नाहीत, मोस्टली कशावरती दिलं आहे ब्रोकरेज ते पण सांगते. आणि ब्रोकरेजच्या काही फिक्स गोष्टी असतात, ब्रोकरेज प्रत्येक गोष्टीवरती देत नाही. ब्रोकरेजच्या पण काही आपण बोलतो की काही ठराविक गोष्टी असतात, जसं घर विकत घेताना किंवा विकताना ब्रोकरेज देतो, जमीन विकत घेताना विकताना आपण करतो, किंवा शेअरवरती ब्रोकरेज देतो. सो हे बघायला गेलं तर ह्या सर्व ॲक्टिव्हिटी कॅपिटल नेचरच्याच आहे, बट मोस्टली ते लोक क्वेश्चनमध्ये सांगतील, ठीक आहे. सो त्याच्यावरती काही कन्फ्युजन नाही होणार. सो रेव्हेन्यू आहे याचा आन्सर. कस्टम ड्युटी रॉ मटेरियलवरती पे केलेली आहे म्हणून हे रेव्हेन्यू टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर आहे. 13 प्रोवाइड करायचं आहे इथे. प्रोवाइड डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. डेप्रिसिएशन आपण प्रोवाइड करतोय, काय आहे 13. डेप्रिसिएशन जर प्रोवाइड केलं तर हे काय होईल, याचा आन्सर रेव्हेन्यू आहे की कॅपिटल आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, राईट. जे आता मगाशीच बोललेलो की प्रत्येक वर्षातून एकदा तरी आपल्याला तो डेप्रिसिएशन द्यावाच लागतो. जे पर्सेंटेज फिक्स असतात कंपनीचे, फायनल अकाउंटमध्ये पण आपण केलेलं आहे, जे 12thला पण तुम्ही केलेलं असणार. सो डेप्रिसिएशन तर देतो. सो रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहे, ॲटलिस्ट वर्षातून एकदा होतेच. सो क्लिअर आहे. पेड इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स प्रीमियम पेड करतोय. एक्सपेंडिचर तर आहे. रेव्हेन्यू आहे की कॅपिटल आहे, रेव्हेन्यू आहे. इन्शुरन्स प्रीमियम आपण जे बघितलं ना ते मागे, तो इन्शुरन्स क्लेम होता. इन्शुरन्स क्लेम इट मीन्स एखादी गोष्ट झाल्यानंतर आपण क्लेम करतो. जर ते गुड्स जळले, फायर, थेफ्ट झाल्यानंतर आपण इन्शुरन्स कंपनीला कॉल करतो आणि बोलतो की क्लेम द्या त्याच्यावरती, राईट. मग आम्हाला क्लेम करायचा आहे बिकॉज आमचं नुकसान झालेलं आहे.
क्लेम कधी मागू शकतो? जेव्हा आपण पॉलिसी काढली असेल, राईट. पॉलिसी काढतो तर त्या पॉलिसी काढताना आपण प्रीमियम देतो त्यांना, इन्स्टॉलमेंट आपण जे बोलतो ना, की आपण बोलतो हफ्ता आलेला आहे इन्शुरन्सचा. बेसिकली आपण नॉर्मल लँग्वेजमध्ये तेच बोलतो, कॉमन लँग्वेजमध्ये, की LICचा हफ्ता आलेला आहे, LICचा हफ्ता आलेला आहे. LIC म्हणजे ती लाईफ इन्शुरन्स झाली. तसंच कंपनीमध्ये पण आपण एखाद्या गोष्टीबद्दल पॉलिसी काढली असेल तर पॉलिसीचा हफ्ता येतो. हफ्ता मीन्स आपण काय बोलतो, की महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा, कधी ना कधी आपल्याला काय करतो, आपण इन्शुरन्स कंपनीला पेमेंट करतो. आणि ती पेमेंट करतो त्याच्या बदल्यात तर ते लोक आपल्याला पर्टिक्युलर गुड्सबद्दल सिक्युरिटी देतात, की जर काही झालं तर आम्ही आहोत, बरोबर. त्यालाच आपण बोलतो इन्शुरन्स कव्हर केलेला आहे त्या पर्टिक्युलर गुड्सला. मग ते प्रीमियम आपण भरतोय, तर प्रीमियम आपल्याला ॲटलिस्ट जर बघायला गेलं ना तर महिन्याला पण भरतात प्रीमियम, 3 महिन्याला, क्वार्टरली बेसिसवरती पण भरतात, हाफ इयरली बेसिसवरती पण भरतात, इव्हन इयरली बेसिसवरती पण भरतात. सो नॉर्मल बघायला गेलं तर इयरली बेसिसवरती जरी भरलं तरी पण वर्षातून एकदा तर प्रीमियम आपल्याला द्यायचंच आहे. सो त्याच्यामुळे याला आपण काय बोलणार, रेव्हेन्यू टाईप ऑफ एक्सपेंडिचर आहे. खूप वर्षातून एकदाच लमसम दिलेला आहे प्रीमियम असं मोस्टली होत नाही, याच्या टर्म वाईजच देतात. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज रेव्हेन्यू टाईप ऑफ एक्सपेंडिचर. ठीक आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. अँड 15th लास्ट आहे तुमचा, तो दिलेला आहे अ सेकंड हँड टाईपरायटर परचेस्ड फॉर ₹1,200. पहिली गोष्ट तर सेकंड हँड आपण टाईपरायटर परचेस केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात आणखीन एक सांगितलेलं आहे, ₹500 वेअर स्पेंड फॉर ब्रिंगिंग इन टू वर्किंग कंडिशन, की त्याला वर्किंग कंडिशनमध्ये आणण्यासाठी त्याच्यावरती ₹500 आपण स्पेंड केलेले आहे. खूप कन्फ्यूज क्रिएट करणारं सेंटेन्स आहे. आन्सर काही येऊ शकतो कोणाकडून, की सेकंड हँड टाईपरायटर जर आपण घेतलेला आहे बट त्याला वर्किंग कंडिशनमध्ये पण आणायचं आहे. वर्किंग कंडिशन मध्ये आणणार तर काय होणार, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू रिसिप्ट. योगिता रेव्हेन्यू रिसिप्ट बोलते, कुछ तो अलग आन्सर है. एकदा आन्सर बघा. येस, वर्किंग कंडिशन म्हणून बोलते रेव्हेन्यू रिसिप्ट. पहिली गोष्ट, अ सेकंड हँड टाईपरायटर वॉज परचेस्ड. मी परचेस करतो टाईपरायटर आणि त्याला वर्किंग कंडिशनमध्ये आणण्यासाठी मी अजून ₹500 भरतोय. इट मीन्स पेमेंट करतोय. मी पहिले ₹1,200 पण पेमेंट केली, प्लस मी ₹500 पण पेमेंट केली टू ब्रिंग दॅट टाईपरायटर इन टू वर्किंग कंडिशन. इट मीन्स टिल नाव आय हॅव पेड ₹1,700 फॉर दॅट टाईपरायटर. टाईपरायटरला मी ₹1,700 पे केलेत. सो इट इज एक्सपेंडिचर. फर्स्ट ऑफ ऑल एक्सपेंडिचर येणार. सो रेव्हेन्यू रिसिप्ट तर नाही येणार, एक्सपेंडिचर आहे. आता तो कॅपिटल आहे की रेव्हेन्यू आहे. आता मोस्ट ऑफ द लोक बोलतात की ज्योती भूषण मयूर कॅपिटल नेचरचा आहे, टाईपरायटर ॲसेट आहे, राईट. फर्स्ट ऑफ ऑल इथे कन्फ्युजन हेच आहे की दोन्ही बाजूने फिरवलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण म्हणलं टाईपरायटर ॲसेट आहे. टाईपरायटर ॲसेट तर आहे, परफेक्ट आहे. आणि ॲसेट आपण परचेस, ओके, व्हॉइस आय थिंक मध्ये कट झालेला, ठीक आहे. टाईपरायटर ॲसेट आहे, परफेक्ट आहे. टाईपरायटर ॲसेट आहे आणि ॲसेट आपण कधीतरी विकत घेतो, हे पण बरोबर आहे. मीन्स हे कॅपिटल टाईप झालं. बट पुढे आपण जेव्हा जातो ना तेव्हा काय होतं की वर्किंग कंडिशनमध्ये आणायचं होतं, ते तर आपण सुरुवातीला बघितलेलं की त्याला रेव्हेन्यू बोलतो. मग जर वर्किंग कंडिशनमध्ये आणायचं असेल तर इथे दोन्ही साईडचं कन्फ्युजन आहे. बट पहिली मेन गोष्ट इथे काय आहे, जो ॲसेट आहे तो ॲसेट पहिली गोष्ट आपला होता का, की त्याला आपणच वर्किंग कंडिशनमध्ये हे करायला. पहिली स्टेप तर ही होती, आपल्याला टाईपरायटर विकत आणायचं आहे. विकत आणल्यानंतर दुसरा प्रश्न येतो की तो वर्किंग कंडिशनमध्ये आहे की नाही आहे. सो आधी टाईपरायटर आणणं हा मेजर इम्पॉर्टन्स आहे. सो त्याच्यावरतीच जास्त फोकस करायचा. टाईपरायटर आणल्यानंतरचा पुढचा प्रश्न पडतो. पण टाईपरायटर आणण्याचा इट मीन्स आपण बोलणार दोन्ही गोष्टी एकत्रच चार्ज होणार. कारण आपण जसं टाईपरायटर आणल्यानंतर काय करणार, त्याला आपण टाईपरायटर घेतलं तर त्याला रिपेअर करणार पटकन आणि बोलणार की वर्किंग कंडिशनमध्ये त्याला आपण आणूया.
वर्किंग कंडिशनमध्ये आणणं म्हणजे जसं आपण बोलतो ना, AC घेऊन आलो मी, नवीन जरी आणली AC किंवा सेकंड हँड जरी का असे ना, मी AC घेऊन आलो, मी फक्त अशी ठेवली AC, तर त्याचा यूज नाही होणार आहे. वर्किंग कंडिशनमध्ये कधी येते AC? जेव्हा त्याला मी प्रॉपर इन्स्टॉल करणार तेव्हा ती AC वर्किंग कंडिशनमध्ये ना, तिला प्रॉपर तिला भिंतीवरती वगैरे कुठेतरी लावणार, किंवा त्याचा जो एक्झॉस्ट असतो तो मेन असतो ना, जो एक्झॉस्ट निघणार आहे तो इम्पॉर्टंट आहे. तोच जर मी लावला नाही तर भले ती AC नवीन जरी आणली तरी त्याचा यूज काय आहे? म्हणजे वर्किंग कंडिशन यावाल्या क्वेश्चनमध्ये मॅटरच नाही करत. टाईपरायटर आणणं इम्पॉर्टंट आहे. इट मीन्स जे एक्सपेन्सेस दिलेले आहेत ते दोन्ही एक्सपेन्सेस कॅपिटल एक्सपेंडिचरच होणार, बिकॉज टाईपरायटर आपण कधी तरी विकत आणतो. ठीक आहे, क्लिअर आहे टाईपरायटर बद्दल? येस, राईट. सो हे असं तर बघायला गेलं तर खूप सारे सेंटेन्सेस होते, अजून पण आहेत बुकमध्ये असे. असं नाही आहे की आता हे घेतले इट मीन्स सगळ्या टाईपचे झाले. कारण असं होतं की एखादं इव्हन मी कोणतं तरी सिम्पल सेंटेन्स सांगेन, बट तुमच्यापैकी कोणाचं तरी काहीतरी वेगळा ओपिनियन असेल किंवा थिंकिंग तुमची काहीतरी वेगळी असेल, असं होऊ शकतं. सो बुकमध्ये, टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन्स आहेत. टेक्स्टबुक आतापर्यंत घेतलेत सर्वांनी. पहिली गोष्ट, सर्वांकडे आहेत टेक्स्टबुक की पिक पाठवू तुम्हाला, क्वेश्चनचे आन्सर सकट पाठवतो, वाटलंच तर तुम्हाला रीड करा. त्याच्या खाली रिझन पण दिलेले आहेत, ते पण रीड करा, जेणेकरून काय होईल की एक माहिती पडेल की कशा पद्धतीने त्याचे आन्सर्स आहेत ते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम कोणाला टिल नाव सध्या तरी? आज टॉपिक जो आहे आपण डिसाईड करू की हा एंड झालेला आहे. ठीक आहे, राईट. बिकॉज याच्यामध्ये हेच सेंटेन्स असेच असतात सेंटेन्सेस ज्याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे. मेन कन्सेप्ट समजलेला आहे ना तुम्हाला, ते इम्पॉर्टंट आहे. कन्सेप्ट समजणं इम्पॉर्टंट आहे, राईट. सो त्याच्यावरती मी तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत मी वाटलं तर सेंड करतो. बुकमधलेच आहेत, मनन प्रकाशनमधले. तुमच्याकडे बुक असेल तर बुकमधून रीड करा, ऑर एल्स तुम्ही काय करा, मग मी पिकचे पाठवतो त्याच्यामधून करा. जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट वाटला, काही असेल, नेक्स्ट लेक्चरला सर्वात आधी ते डाऊट क्लिअर करू आणि त्याच्यानंतर मग न्यू टॉपिकला स्टार्ट करू, जो हायर परचेसचा टॉपिक आहे. तो पण न्यू आहे, त्याच्यामध्ये पण क्वेश्चन सॉल्व्ह करायला भेटतील नाही भेटतील बघू कसे होतात. बिकॉज तुमची एक्झाम 27 समथिंग असे बोलतात, मोस्ट प्रोबॅबली 22 वाले दोघं जण आहेत ट्यूजडेला. सो त्याच्या आधी जसा पोर्शन लवकर संपेल तो ट्राय करू. उषा, डेट काय आहे तुझ्या एक्झामची? मगाशी कळली नाही. डेट टाईप करू शकते, डेट एक्झाम फर्स्ट सेम केव्हा स्टार्ट होते? 18. हां, एक्झाम हीच आहे, उषाच आहे जिची 18ला एक्झाम होते. ठीक आहे, बघूया कसा पोर्शन होतं त्याच्यानुसार. ऑर एल्स आपण ज्यांची 22ला आहे त्यांच्यानुसार पण करू. उषाची मी तसं बोलून घेतो की कसं अजून काही तिचं काय आहे एक्झामचं वगैरे त्याच्यानुसार. ठीक आहे, क्वेश्चन पाठवतो ते सॉल्व्ह करा आणि परत म्हणजे सॉल्व्ह करा किंवा रीड करा. काही डाऊट असतील तर नेक्स्ट लेक्चरला बघू आणि त्याच्यानंतर दुसरा टॉपिक स्टार्ट करू. ठीक आहे, चालेल. तुमच्याशी पर्सनली पण बोलेन जर गरज लागली. तुमचा पोर्शन कसा आहे, काय आहे, तुमचं पेपर पॅटर्नचं डिस्कशन कसं होतं आहे तुमच्या कॉलेज टीचर्सशी. बिकॉज नेहा अँड नमिराचं तुमचं काहीतरी वेगळा पॅटर्न पडतो, बाकीचं ऑलमोस्ट सर्वांचं सेम आहे. आणि उषाची एक्झाम लवकर आहे आणि त्यामानाने लेक्चर तिचे अटेंड केलेले खूप कमी आहेत. सो कन्सेप्ट किती स्ट्रॉंग आहे ते बघितलं पाहिजे. ठीक आहे, सो ते प्रॉपर क्लिअर करा आणि मग मे बी उद्या जर आपण लेक्चर ठेवतोय तर 7 किंवा 7च्या नंतरच ठेवू, म्हणजे सगळे अवेलेबल होते. ठीक आहे, चलो. आणि उद्या यायच्या आधी सर्व करून या गोष्टी ज्या पाठवतोय त्या. आणि ज्यांनी लेट जॉईन केलेलं आहे त्यांनी आधीचे लेक्चर बघून या. मी पटकन वाटलंच तर एक सकाळपर्यंतच मी ट्राय करेन की पाठवून देईन तुम्हाला लिंक त्याची. ठीक आहे, ओके, चलो फिर बाय बाय, थँक्यू.